नमस्कार, केएनएन सिटी न्यूजच्या मराठी बुलेटिनमध्ये मी सुप्रिया आपल्या सर्वांचे स्वागत करते। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर। गृहज्योती प्रकल्पासाठी अर्ज भरण्यास सुरुवात। अशोकनगर कर्नाटक वन मध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू। अर्ज भरण्यास 18 जून पासून करण्यात आली आहे सुरुवात। ही योजना ऑगस्ट मध्ये होणार लागू। हवामान खात्याच्या अहवालानुसार मान्सून लवकरच। पाणी टंचाईच्या जिल्हा प्रशासनाकडून योग्य उपाययोजना। मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी साधला पत्रकारांशी संवाद। कॉमन सर्व्हिस असोसिएशन कडून सेवा सिंधूची मागणी। अपर जिल्हाधिकारी हिरेमठ यांना निवेदन। शासनाने सेवा सिंधू ही सर्व्हिस कॉमन सेंटरच्या माध्यमातून द्यावी। जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। आता पाहूया सविस्तर बातम्या। अशोकनगर येथील कर्नाटक वन मध्ये गृहज्योती योजनेसाठी 18 जून पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। कर्नाटक सरकारने दिलेल्या 5 हमीभावांपैकी गृहज्योती प्रकल्पासाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। ही योजना ऑगस्ट मध्ये लागू होणार असून या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी अर्ज भरण्यास रविवारी 18 जून पासून सुरुवात झाली आहे। बेळगाव अशोकनगर येथील कर्नाटक वन मध्ये लाभार्थी होण्यासाठी अर्ज भरण्यात येत आहेत। हे अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड आणि वीज बिल, त्याचप्रमाणे भाडेकरूंसाठी भाडे करार व आधार कार्ड, सरकारी फी 20 रुपये भरावे लागतील। तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे देखील सेवा सिंधू ॲपवरही अर्ज भरू शकता। ಗೃಹಜ್ಯೋತಿ ಸ್ಕೀಮ್ ನಿನ್ನೆಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ। ನಿನ್ನೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ನಂತರ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ। ಜನ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ನಿನ್ನೆಯಿಂದ ಕ್ರೌಡ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ನಿನ್ನೆ ಏನಿಲ್ಲ ಅಂದರೂ ನಾವು ಒಂದು 300ವರೆಗೂ ಜನದ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದೇವೆ। ಮತ್ತು ಇವತ್ತು ಫುಲ್ ಕ್ರೌಡ್ ಆಗಿದೆ। ಇವತ್ತು ಏನಿಲ್ಲಂದರೂ ಒಂದು 1000 ಜನ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಈಗ ಇದು ಸ್ಕೀಮ್ ಜನಕ್ಕೆ ತಗೋಬೇಕಾದ್ರೆ ದಾಖಲಾತಿಗಳು ಅವರಿಗೆ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡು ಮತ್ತು ಒಂದು ಕರೆಂಟ್ ಬಿಲ್ ಅವ್ರದ್ದು ತೊಗೊಂಡು ಬರಬೇಕು। ಹಾಗೆ ಯಾರು ಬಾಡಿಗೆ ಮನೆ ಇರುತ್ತಲ್ಲ ಅವ್ರದ್ದು ರೆಂಟ್ ಅಗ್ರಿಮೆಂಟು ಮತ್ತು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡು, ಲೈಟ್ ಬಿಲ್ ತೊಗೊಂಡು ಬರಬೇಕು। ಇದು ಒಂದು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಫೀಸ್ ಇರುತ್ತೆ, ಇದಕ್ಕೆ 20 ರೂಪೀಸ್ ಇರುತ್ತೆ। 20 ರೂಪೀಸ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಫೀಸ್ ಇರುತ್ತೆ। ಅದರಿಂದ ಇದು ಮಾಡೋದು। ಸರ್ವರ್ ಇಶ್ಯೂ ಇದೆ ಸ್ವಲ್ಪ, ಆದ್ರೂ ನಾವು ಅದನ್ನು ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಅಡಿಷ್ನಲ್ ಕೌಂಟರ್ಸ್ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಯಾವುದೇ ಥರ ಕ್ರೌಡ್ ಆಗಲ್ದ ಹಾಗೆ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಇದರಿಂದ। ಉಳಿದಿರೋದು ಜನ ಹೇಗೆ ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಇದು ಮಾಡ್ತೀವಿ। ನನ್ನ ಹೆಸರು ನಂಜುಂಡೇಶ್ವರ್ ಅಂತ। ಹೌದು, ಕೌಂಟರ್ ನಾನು ಎಕ್ಸ್ಟೆಂಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇನ್ನೊಂದು 2 ಕೌಂಟರ್ ಆದರೂ ನಾವು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಮಾಡ್ತೀವಿ। ಮತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ 4 ಸೆಂಟರ್ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಬೆಳಗಾಮಲ್ಲಿ। ನಮ್ಮದು ಟೈಮಿಂಗ್ ಬಂದು 8ರಿಂದ 7 ಇರುತ್ತೆ ಈವ್ನಿಂಗ್। ಆಲ್ 360 ಡೇಸ್ ಇರುತ್ತೆ। ಯಾವಾಗಾದರೂ ಬಂದು ಮಾಡ್ಕೋಬೋದು, ಯಾವುದೇ ಹಾಲಿಡೇ ಇರಲ್ಲ। ಯಾವ ಟೈಮಾಗಾದರೂ ಬಂದು ಮಾಡ್ಬೋದು। ಹಾಗೆ ಮಾರ್ನಿಂಗ್ 8 to 7 ಇರುತ್ತೆ ರೀ। ಮಾರ್ನಿಂಗ್ 8 to 7 ಇರುತ್ತೆ ಡೈಲಿ। कॅमेरामॅन विश्वनाथ देसाई सोबत समीर बागवान, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव। पाणी टंचाई संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाणार असल्याचे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले आहे। पावसाअभावी काय घडत आहे याची कल्पना सरकारला आहे। मान्सूनही बराच पुढे गेला आहे। हवामान खात्याच्या अहवालानुसार मान्सूनची लवकरच सुरुवात होणार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या। सोमवारी शहरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे। कर्नाटकात पुढील 7 दिवस संततधार पाऊस पडणार असून कर्नाटकात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तर काही ठिकाणी तेवढी समस्या नाही। त्यावर संबंधित जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन योग्य त्या उपाययोजना करेल। बेळगाव जिल्ह्यातील राकोस्कोप जलाशय रिकामा झाला असून आणखी आठवडाभर पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। आम्ही सर्व प्रकारची तयारी करत आहोत। जलाशयाची पातळी कमी झाली असली तरी टँकरने पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन मंत्री हेब्बाळकर यांनी दिले आहे। ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಕಲ್ಪನೆ ಇದೆ, ಮುಂಗಾರು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಮುಂದೆ ಹೋಗಿದೆ. ಆದರೆ
ಇವತ್ತಿನ ಹವಾಮಾನ ಇಲಾಖೆಯ ರಿಪೋರ್ಟನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಮುಂಬರುವಂಥ 7 ದಿನ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮುಂಗಾರು ಚುರುಕಾಗುತ್ತೆ, 7 ದಿನ ಸತತ ಮಳೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಬೆಳಗ್ಗೆ ಹವಾಮಾನ ವರದಿಯನ್ನು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಹಾಹಾಕಾರ ಎದ್ದಿದೆ. ಕೆಲವು ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಎದ್ದಿದೆ, ಕೆಲವು ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೊಂದು ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ. ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ, ಆದರೆ ಅಷ್ಟೊಂದು ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ. ಅದನ್ನು ನಿಭಾಯಿಸಲಿಕ್ಕೆ ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತಗಳು ಸೂಕ್ತವಾದಂಥ ಕ್ರಮವನ್ನು ತಗೊಳ್ತವೆ. ಅದರಲ್ಲೂ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ನಾವು ಇದನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ರಾಕಸ್ಕೊಪ್ಪ ಡ್ಯಾಮ್ನು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ, ಅಂದರೆ ಇನ್ನೊಂದು ಒಂದು ವಾರಕ್ಕಾಗುವಷ್ಟು ನೀರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು. ಹಿಡ್ಕಲ್ ಡ್ಯಾಮ್ ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ನಾವೆಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ತಯಾರಿಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಜಲಾಶಯ ಮಟ್ಟ ಕುಸಿದಿದ್ರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿಂದ ಟ್ಯಾಂಕರ್ನ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ, ಉಡುಪಿಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಮೊನ್ನೆ ನಾನು ಹೋದಾಗ ಉಡುಪಿ ನಗರದಲ್ಲಿ 3 ದಿನಕ್ಕೆ ನೀರು ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ನಾವು ಟ್ಯಾಂಕರ್ಗಳ ಸಂಖ್ಯೆಯನ್ನು ಜಾಸ್ತಿ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಮಂತ್ರಿಗಳು ಭಾಳಷ್ಟು ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ, ಈ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಟ್ಯಾಂಕರ್ಗಳ ಮೂಲಕ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ನೀರನ್ನು ಸರಬರಾಜು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಆದರೆ ಪ್ರಶ್ನೆ ಬಂದಿರೋದು, ಎಷ್ಟು ದಿನ ನಾವು ಟ್ಯಾಂಕರ್ ಮೂಲಕ ನೀರನ್ನು ಕೊಡಬಹುದು? ಆ ನೀರನ್ನು ಎಲ್ಲಿಂದ ನಾವು ತೆಗಿತಾ ಇದ್ದೀವಿ? ಬೋರ್ವೆಲ್ಗಳಿಂದ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕೆರೆ, ಕೊಳ್ಳ, ಹಳ್ಳ, ನದಿಗಳು, ಜಲಾಶಯ ಮಟ್ಟ ಕುಸಿತಾ ಇದೆ. ಬಟ್ ಭಗವಂತನಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ, ನಮಗೂ ಕೂಡ ಆಶಾಭಾವನೆ ಇದೆ. ಬರುವಂಥ 7 ದಿನ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಮಳೆ ಆಗುತ್ತೆ. ರೈತರೊಂದು ಒಳ್ಳೆ ಮಳೆ ಆಗಿದ್ರೆ ಮೋಡ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಲಿ ಸರ್ಕಾರ. ಕೃಷಿ ಸಚಿವರು ಹೇಳಿದ್ರು, ಅಂದರೆ ಜೂನ್ 15ರಂದು ಸಂಪುಟ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಈ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಜೂನ್ 15 ಖಂಡಿತ ಆಯಾ ಇಲಾಖೆಯ ಮಂತ್ರಿಗಳು ಬಹಳಷ್ಟು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ತೊಗೊಂಡು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದರೆ, ರೈತರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗೋದಾದರೆ, ಮಳೆನೇ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಮೋಡು ಬಿತ್ತನೆ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತನೆ ಮಾಡುತ್ತೆ ಮತ್ತು ಅಂಥ ಸ್ಟೆಪ್ಪನ್ನು ಕೂಡ ತಗೊಳ್ಳುತ್ತೆ. ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಕ್ಕಿ ಕೊಡದಿದ್ರೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. ಅವರಿಗೆ ಮೊದಲು ಅಕೌಂಟ್ನಲ್ಲಿ 15 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿ, 2 ಕೋಟಿ ಜಾಬನ್ನು 1 ವರ್ಷಕ್ಕೆ ಕೊಡೋಕೆ ಹೇಳಿ, ಆಮೇಲೆ ಅವರು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಲಿ. ನಾವು ವಾಗ್ದಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ನಾವು ಅಕ್ಕಿಯನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ. ಮೇಡಮ್, ಈಗಾಗಲೇ ನೀವು ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಯೋಜನೆಗೆ ಆ್ಯಪ್ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಅದರ ತಾಂತ್ರಿಕ ತೊಂದರೆ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ಇಲಾಖೆಗಳ ನಡುವೆ ಸಮನ್ವಯ ಕೊರತೆ, ಸಿಬ್ಬಂದಿ ಕೊರತೆಯಿಂದ ವಿಳಂಬ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಆರೋಪ ಮಾಡಲಾಗ್ತದೆ. ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಆರೋಪ ಇಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಗೊಂದಲಗಳಿಲ್ಲ. ಸರ್ಕಾರಿಯ ಎಲ್ಲ ಮಿಷನರಿಗಳು ಕೂಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಮಾಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ಮೇನ್ ಜವಾಬ್ದಾರಿ ನನ್ನ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಇದೆ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂಥ ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ. ಪ್ರತಿದಿನ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋದು ಒಳ್ಳೆಯದಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಕ್ಲಾರಿಟಿ ಆದಮೇಲೆ, ಆ್ಯಪ್ ರೆಡಿ ಆದಮೇಲೆ ನಾವೇ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ तोगोंडू मीडिया एदुरुगडे ಬರ್ತೀವಿ. थँक यू. संपूर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याचे मंत्री बारीक लक्ष ठेवून आहेत. जनतेला कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. तांदूळ वाटप न झाल्यास आंदोलन करू या बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्याबाबत या दरम्यान त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत व गृहलक्ष्मी योजनेबद्दल आपले विचारही त्यांनी व्यक्त केले आहेत. राजशेखर हिरेमठ, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. कॉमन सर्व्हिस असोसिएशन कडून सेवा सिंधूची मागणी अपर जिल्हाधिकारी हिरेमठ यांच्याकडे करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव डिस्ट्रिक्ट डिजिटल कॉमन सर्व्हिस सेंटर कडून अपर जिल्हाधिकारी हिरेमठ यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. कॉमन सर्व्हिस असोसिएशन कडून सेवा सिंधूची मागणी या दरम्यान करण्यात आली आहे. विविध शासकीय योजना या सेवा सिंधू पोर्टलच्या माध्यमातून जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे असे या दरम्यान नमूद करण्यात आले आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून सेवा सिंधू सर्व्हिस गेल्या 1 वर्षापासून मागील शासनाने बंद केली आहे. तरी नवनिर्वाचित शासनाने सेवा सिंधू ही सर्व्हिस कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. कर्नाटक राज्यात कॉमन सर्व्हिस सेंटरवरती लाखोच्या वर कुटुंब सांभाळण्यात आहेत. गेल्या 2 वर्षाआधी कोविडपासून व्यवसायावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे आणि याच्यातच सरकार विविध ज्या योजना काढत आहे त्या योजनेचा लाभ ओपन साईट ठेवल्यामुळे कॉमन सर्व्हिस सेंटरला त्याचा लाभ होईना झाला आहे. बऱ्याच कुटुंबांनी कर्ज काढून व्यवसाय घातलेले आहेत, कामगार ठेवलेलं आहे आणि आता आमची एक सरकारला विनंती आहे, कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून सेवा सिंधू लॉग इन हे प्रत्येक VLC सेंटरला देण्यात यावं आणि त्यासाठीच आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या मांडल्या आहेत आणि या समस्या
मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवून लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा, कारण बऱ्याच कुटुंबावरती पोटावरती पायाची कुऱ्हाड आलेली आहे, कारण कर्ज भरतेवेळी पण सगळ्यांना नाकीनऊ होत आहेत. तर सरकारने लवकरात लवकर जिल्हा पालकमंत्री आणि कॅबिनेट मिनिस्टरची मीटिंग घेऊन CSC सेवा केंद्रांना सिंधू सेवाचं लॉग इन देऊन न्याय द्यावं, हीच आम्ही त्यांच्याकडे आज अपेक्षा करत आहे. यावेळी उपस्थित संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र बदरगडे, उदय बरबरी, सुनील जाधव, शकील मुल्ला, मृत्युंजय मंत्रन्नावर, समीउल्ला मुल्ला, हमीद इनामदार सह संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. गृहलक्ष्मी योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण येणार नसून लवकरच गृहलक्ष्मी योजनेच्या ॲप्लिकेशनची सुरुवात होणार असल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले आहे. गृहलक्ष्मी योजना सुरू झाल्यानंतर कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी सर्व काही दुरुस्त करण्यात येत आहे. त्यामुळे अर्ज स्वीकारण्यास थोडा विलंब होत आहे. योजनेच्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण होणार नाही असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. त्यांनी रविवारी बेळगावातील बसवाड गावात पत्रकारांशी संवाद साधला. योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी लवकरच गृहलक्ष्मी ॲप्लिकेशन देखील सुरू करण्यात येत आहे. गृहलक्ष्मीच्या अंमलबजावणीतील तांत्रिक अडचणींबाबत प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर आणि ॲप तयार केले जात आहे. लाभार्थ्यांना मदत करण्यासाठी आम्ही प्रत्येक बूथवर 4 लोकांची नियुक्ती करत आहोत. 1.13 कोटी कुटुंबांना याची मदत होणार आहे. ते वापरण्यास तुम्ही सक्षम व्हा, असे त्या म्हणाल्या. नवीन सॉफ्टवेअर लॉन्च करताना कोणताही गोंधळ होऊ नये या एकमेव कारणासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम अतिशय काळजीपूर्वक हाताळले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी महिलांनी केवळ चूल आणि मूलपुरता मर्यादित राहू नये असे देखील सांगितले आहे. ಗೃಹ ಜ್ಯೋತಿಗೆ ಇವತ್ತಿನಿಂದ ಅರ್ಜಿಯನ್ನು ಕಾಲ್ ಫಾರ್ಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ ಮುಖಾಂತರ, ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಮುಖಾಂತರ, ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮುಖಾಂತರ ಪ್ರತಿಯೊಂದನ್ನು ಕೂಡ ಎಜುಕೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಗೃಹ ಜ್ಯೋತಿ ಇವತ್ತಿಂದ ಅರ್ಜಿ ಕಾಲ್ ಫಾರ್ಮ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನು ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ನಮ್ಮ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ನ ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಟೆಕ್ನಿಕಲಿ ಏನು ಅಂತಂದರೆ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಒಂದು ಆ್ಯಪ್ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಬೂತ್ನಲ್ಲಿ 3-4 ಜನ, ಮಿನಿಮಮ್ 2 ಜನರನ್ನು, ಅದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಮಹಿಳೆಯರನ್ನ, ಒಬ್ಬರನ್ನ ಇವ್ರನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ. ಯಾಕಂದರೆ 1,28,00,000 ಕುಟುಂಬ, ಹತ್ರ 1,13,00,000 ಕುಟುಂಬಗಳು ಇದರ ಒಂದು ಉಪಯೋಗವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಎಲ್ಲೂ ಏನು ಯಾರಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಒಮ್ಮೆ ಲಾಂಚ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲಿ ಗೊಂದಲಗಳು ಮೂಡಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಒಂದೇ ಕಾರಣಕ್ಕೆ ಭಾಳಷ್ಟು ಸೂಕ್ಷ್ಮವಾಗಿ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ನ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಭಾಳ ಬೇಗ ಇದನ್ನು ಲಾಂಚ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಇದೆ. ಎಲ್ಲ ಹೌದು, ಮಹಿಳೆಯರು ಬರೀ ಮನೆ ಕೆಲಸಕ್ಕಷ್ಟೇ ಸೀಮಿತ, ಮಕ್ಕಳನ್ನ ಹೆರೋದಕ್ಕಷ್ಟೇ ಸೀಮಿತ. ಬಿಡಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬ್ರ ಸರ್ಕಾರ ಬಂದಾಗಿನಿಂದ ಮಹಿಳೆಯರು ಇವತ್ತು ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಜೀವನ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಸರ್ಕಾರದ ಉದ್ದೇಶ ಇದೆ. ಸೊ ಅದನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಮಹಿಳೆಯರು ಕೂಡ ಎಲ್ಲ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲರೂ ಪುನೀತರಾಗಲಿ, ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯ ಹೆಸರು ಬರಲಿ ಅಂತ ನಾನು ಕೂಡ ಬೇಡ್ಕೋತೀನಿ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಇಟ್ಸ್ ಪ್ಯೂರ್ಲಿ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್, ಬೇರೆ ಏನೂ ಅಲ್ಲ. ಈಗ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಏನು ಫುಡ್ ಇಂಡಿಯಾ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಇತ್ತು, ಅವರು ಮೊದಲು ಹೇಳಿದರು FCIದವರು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ, ಈಗ ವಿಡ್ರಾ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಏನು ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ರಾಜ್ಯದ ಜನರು ವಿಚಾರ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಪ್ರಮೇಯನೇ ಇಲ್ಲ. ನಾವೇನು ಪ್ರಾಮಿಸಸ್ನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ನಾವು ಡೆಲಿವರಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಜಾರ್ಖಂಡ್ ಸರ್ಕಾರದ ಜೊತೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಪಕ್ಕದ ತೆಲಂಗಾಣ ರಾಜ್ಯದ ಜೊತೆ, ಇನ್ಕ್ಲೂಡಿಂಗ್ ಪಂಜಾಬ್ ಅವ್ರ ಜೊತೆ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನಮ್ಮ ಫುಡ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರು ಕೊಡ್ತಾರೆ. ನೋಡಿ, ನಾನು ನನ್ನ ಇಲಾಖೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಬಗ್ಗೆ 1000 ಕೇಳಿ ನಾನು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತೀನಿ. ಮಾನ್ಯ ಆಹಾರ ಸಚಿವರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ತಮಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾನು ಇವತ್ತು ಬೆಳಗಾವಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. केंद्र सरकार तांदळाच्या बाबतीत राजकारण करत आहे. हे राजकारणाशिवाय दुसरे काही नाही.
FCIने आधी तांदूळ देऊ असे सांगितले आणि आता ते परतले आहेत। राज्यातील जनतेने याचा विचार करण्याची गरज नाही। आम्ही जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण करू। झारखंड, तेलंगणा, पंजाब यासारख्या सरकारांशी चर्चा झाली आहे। अधिक माहिती आमचे अन्न मंत्री देतील असे त्यांनी सांगितले आहे। समीर बागवान, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, भेटूया आपण विश्रांतीनंतर। है रंग है रंग है रंग तुम्हारी आने से खिल उठा है मन में। धूम 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 ताने ना विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। भटक्या कुत्र्यांचे जीवन सुधारण्यासाठी बेळगावमध्ये दत्तक शिबिराचे आयोजन करून एक अनोखा प्रकारचा उपक्रम राबवण्यात येत आहे। अलीकडे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे। या भटक्या कुत्र्यांना जीवदान देण्याचे काम अनेक फाउंडेशन्स करत आहेत। स्टे केअर फाउंडेशन, पाऊस केअर आणि हिल पेट क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने टिळकवाडी आरपीडी क्रॉस येथे दत्तक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला। भटकती कुत्री कुठेही आपल्या पिल्लांना जन्म देतात आणि त्यांची संख्याही वाढत आहे। ही अनाथ असलेली लहान पिल्ले यांना आसरा देण्याचे काम या दोन्ही फाउंडेशन कडून केले जात आहे। जिथेही पिल्ले आढळतात त्या पिल्लांना स्वच्छ करून आणल्यानंतर या दत्तक शिबिरामध्ये दिल्यानंतर त्यांना वॅक्सिन आणि बेल्ट देऊन मोफत 30 पिल्ले ज्यांना आवश्यकता आहे अशा गरजूंना दिली जातात। असे केल्याने मार्केटमध्ये वेगवेगळ्या कुत्र्यांच्या पिल्लांवरती 2 नंबर चाललेला लूटमारी व्यवसाय निश्चितच कमी होऊ शकतो आणि जे निष्पापी पिल्ले आढळतात त्यांना आसरा मिळतो। एवढेच नसून त्यांना जीवनदानही मिळू शकते। जर अशी पिल्ले आढळल्यास मोफत वॅक्सिन आणि बेल्ट मिळवा असे आवाहन फाउंडेशनचे प्रमुख माधव, आकाश व डॉक्टर प्रवीण यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे। Praveen Matpati. I'm a veterinary doctor, okay, at Paws Care and Hill Pet Clinic at Hanumanagar. These Stray Care Foundation are working well for stray animal welfare. They bring to us in my clinic, okay, we treat them and we give them all the service on a reasonable rate. And also sometimes we have a camp like this for free vaccination campaign who are adopting the stray animals. Okay, this is a good initiative. And it will reduce the stray animal nuisance in some of the areas, okay, and it will also make our indie dogs have a better life than just to have the in strays and get accident and all. Okay, it's a good initiative. Thank you. Everyone, this is Madhav here, owner of Royal Pet World. Today we have come across with all those stray dogs and all, and today there is a adoption camp. And here we are giving free vaccination with the help of Dr. Praveen, and they are well groomed with the help of Happy Tails. And this is the president of SCF, Akash. With the help of them, we are conducting this adoption camp over here, and free belt and vaccination, and even goodies we are providing for the adopted dogs. President of Stray Care Foundation. Actually, what we have done is in the course of 2 years, we were receiving many cases like people keep puppies in a box somewhere in the ground and they go away. Our area ಅಲ್ಲಿ ನಾಯಿಗಳು ಬೆಳಿಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿ ಸೊ ಅವರು ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿಬಿಡ್ತಾರೆ. And we were also receiving some people who wanted to adopt stray puppies. So we created this as a platform between these two situations. So ಯಾರಿಗೆ ಪಪ್ಪೀಸ್ ಬೇಡ ಅವ್ರ ಏರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಅವ್ರು ತೊಗೊಂಬರ್ತೀವಿ. ಲೈಕ್ ಒಬ್ಬರೊಬ್ಬರು ಅಬ್ಯಾಂಡನ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ, ಬಾಕ್ಸಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಬೇರೆ ಕಡೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ತಾರೆ.
we bring them and we groom them from Happy Tales. They have all groomed them professionally. Fleas ಎಲ್ಲ ಇದ್ವು ಅವಕ್ಕೆ. So they have groomed them. ಎಲ್ಲ ಬಾತ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. So now there are people who want to adopt them. ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಇಂಡಿಯನ್ ಬ್ರೀಡ್ ಡಾಗ್ಸ್ ಸಾಕಬೇಕಂತೇಳಿ ಇರೋರು ಇರ್ತಾರೆ. So they are coming here and adopting. We have already 5 puppies have adopted out of 15. 5 are already adopted and 5 more are already booked. They are coming by evening. So this is becoming a very successful event and I thank the public and you all for this. भटक्या प्राण्यांना दत्तक घेऊन तुम्ही भरपूर पैसे वाचवू शकता आणि तुमचे आरोग्यही सुधारू शकते व तुम्हाला अधिक आनंदही मिळू शकतो. पाळीव प्राणी तुमच्या मुलांना वेगळेपणा व चिंता यामध्ये मदत करू शकतात व एवढेच नसून तुमच्या घराची रखवालीही या पाळीव कुत्र्यामुळे होऊ शकते. यामुळे अशी पिल्ले सापडल्यास या फाउंडेशनशी शिक्षण, उद्योग व आरोग्य क्षेत्राचा बेळगाव ग्रामीण भागात विकास होणार असल्याचे आश्वासन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहे. आगामी काळात बेळगाव ग्रामीण क्षेत्राच्या विकासाला अधिक गती मिळेल अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुळगाव उसगाव गावात 3 कोटी रुपये आणि बेनकनहळ्ळी गावात 2 कोटी रुपये खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने बांधलेल्या पुलांचे उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. गेल्या 5 वर्षात आपले सरकार नसतानाही अनेक विकास कामे आणली आहेत. आता सरकारच्या हमी योजनांमुळे या क्षेत्रातील महिलांसह सर्वांना बळ मिळेल. त्यासोबतच अनेक मोठे प्रकल्प आणण्याचे स्वप्न आहे. शिक्षण, उद्योग, आरोग्य क्षेत्रात ग्रामीण क्षेत्राचा विकास होईल. या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी टप्प्याटप्प्याने आराखडा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते राकोस्को बेळवटी या सर्व खेडेगावांना जोडणारा हा बेन्नाळी गावचा नाला आहे आणि या नाल्यावरच्या पुलाचे आज उद्घाटन व लोकार्पण सोहळा आमच्या ग्रामीणचे आमदार तसेच कर्नाटक कॅबिनेट मंत्री सौ लक्ष्मीताई हेब्बाळकर मॅडम यांच्या शुभ हस्ते ही फीत कापून या रोडाचं ओपनिंग करावं असं त्यांना विनंती करतो. कॅमेरा कडे जरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. लक्ष्मीताई हेब्बाळकर मॅडमचा जय हो. हां असं करा. इकडे बघा. साधारण थोडा साईड या ठिकाणी स्वागत करण्यात या ग्रामीण भागचे दलित संघटना यांच्या वतीनं सुद्धा मानाचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी कार्यकर्ते क्षेत्र पालक देवी मळीकर माताला वंदन करून आज बरेच वर्षानंतर बेनकनहळ्ळीचा एक स्वप्न होतं
एक पूल आम्हाला दमदार पूल काय शिवाजी दमदार पूल आम्हाला पाहिजे म्हणून आज पूलचा उद्घाटन वेळी प्रसंगी उपस्थित ह्या भागात सर्व माझं काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित आमचे मार्गदर्शक सदैव आमच्या सोबत राहणारे आमचे दादा युवराजना कदम साहेब उपस्थित ग्रामपंचायत अध्यक्ष सर्व सदस्य बेळगाव जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी माझ्या समोर उभे आहे बसलेला आहे आमचा नळवड्यांना आमचं मोहन भाऊ मेस्त्री साहेब आमचं सर पण आहे सगळ्यांचं नाव घेऊ शकणार नाही महेश भाऊ रघु कलापण्णा बाळूंना कुठं आहे दादा तुम्ही तिकडं राहिले तर चालणार नाही आता तुमचा पात्र इकडं आहे समोर आहे हां आमचं गडकरी दादा मल्लेश अध्यक्ष आमचे दादा मोरे दादा आमचा नारायण अण्णा बडसचे आमचे बेळवट्टीचे युवक एकदम धडाड देऊन अभिमानाला सांगू इच्छितो खास करून आमचा मराठी ब्लॉक जो माझं एकदम काय म्हणाल कुठं आहे बाले किल्ला तुम्ही करून दाखवून दिले खास करून तुमचा सर्वांचा मी आभारी आहे डेव्हलपमेंटसाठी तरी तुम्हा सर्वांना माहिती आहे लक्ष्मीताई कुठं पण थांबणार नाहीये मागं आमचं सरकार नसताना मंडोळीचा पूल केले बेनकनहळ्ळीचा पूल झालं आणि आमचं हिंदलगा आणि सुळगाचा पूल केले न जाने किती ब्रिज कम बंधारा रोड गटर मंदिर हे सर्व ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಸುವರ್ಣಾಕ್ಷರದಿಂದ ಬರುವಂಥ ದಿವಸ ಹಿಂದಲ್ಗ ಸುಳ್ಗ ಮಧ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಅನಾಹುತ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಹೋದ ಸಾರಿ ಫ್ಲಡ್ ಬಂದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಸುಮಾರು 4 ಕೋಟಿ ಅಂದಾಜು ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಹಿಂದಲ್ಗ ಸುಳ್ಗ ಬ್ರಿಡ್ಜನ್ನು ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ಗಟ್ಟಿಮುಟ್ಟಾಗಿ ಕಟ್ಟಿ ಇವತ್ತು ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅದೇ ರೀತಿ ಬೆನಕನಹಳ್ಳಿ ಜ್ಯೋತಿನಗರ್ ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವಂಥ ಈ ಬ್ರಿಡ್ಜು ಯಾವಾಗ ಬೀಳುತ್ತೋ ಯಾವಾಗ ಅನಾಹುತ ಆಗುತ್ತೋ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಇದ್ದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬ್ರಿಟಿಷ್ ಕಾಲದಲ್ಲಿ ಆಗಿದ್ದಂಥ ಈ ಒಂದು ಬ್ರಿಡ್ಜನ್ನು ಈಗ ನಾವು 5 ಕೋಟಿಯಲ್ಲಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ನಾವು ಲೋಕಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಒಂದೇ ಆಸೆ ಎಲ್ಲ ಜನರು ಸುಖದಿಂದ ಬಾಳಲಿ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳಾಗಲಿ ಪ್ರಗತಿಯತ್ತ ಸಾಗಲಿ ಅಂತ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಸರ್ಕಾರ ಬಂದಿದೆ ಬೆಳಗಾವಿ ಗ್ರಾಮೀಣ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ಪ್ರಗತಿ उडुपी जिल्ह्याच्या प्रभारी पदाची ही जबाबदारी माझ्यावर आहे या सर्वांना सामोरे जात असताना मतदारसंघातील मतदारांची मुलगी म्हणून ही जबाबदारी विसरता येणार नाही आमचे संपूर्ण कुटुंब तुमच्या पाठीशी असेल क्षेत्राच्या विकासासाठी तुमचे मार्गदर्शन पाहिजे असे त्या म्हणाल्या या दरम्यान विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी एपीएमसी अध्यक्ष युवराज कदम काँग्रेस युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते मंजुनाथ दोडमणी कॅनन सिटी न्यूज बेळगाव बेळगावच्या एनिड जॉन ह्या मिसेस इंडियाच्या डायडेन लेगसीच्या प्रथम उपविजेत्या ठरल्या आहेत बेळगावच्या रहिवासी एनिड जॉन यांनी अलीकडेच दिल्ली येथे झालेल्या मिसेस इंडिया डायडेम लेक्सी स्पर्धेत प्रथम उपविजेते पदाचा किताब पटकावला आहे जॉन यांनी सेंट जेवियस येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले असून लिंगराज महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले मिसेस इंडिया डायडेम लेक्सी स्पर्धेत प्रथम उपविजेते पदाचा बहुमान मिळवलेल्या एनिड जॉन यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे एनिड जॉन यांनी आजपर्यंत शिक्षक समुपदेशक सौंदर्य विशेषज्ञ आणि थीम केक अशा अनेक क्षेत्रात कामगिरी केली आहे एनिड जॉन यांना 2 अपत्य असून रॅम्पवर वॉक करण्याचे त्यांचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न होते हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी जिद्द आणि या क्षेत्राप्रती प्रामाणिकपणे काम करत यश गाठले एनिड जॉन यांचा या स्पर्धेपर्यंतचा प्रवास आव्हानात्मक होता त्यासाठी एकाग्रता आणि प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा करत दृढ निश्चयाने हे यश त्यांनी गाठले आहे त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज हम यहाँ भाग्यशाली है कि हमारे साथ में यहाँ डायडेम मिसेस इंडिया लेगेसी की फर्स्ट रनर अप विनर मिसेस एनिड जॉन अपने साथ यहाँ मौजूद है और उन्होंने बेलगाम का प्रतिनिधित्व किया है इस कॉन्टेस्ट में तो मैं अभी आपसे दरख्वास्त करता हूँ कि आपका ये बेलगाम कनेक्शन क्या है थोड़ा आप बता दीजिए और ये आपको बेलगाम का प्रतिनिधित्व करने का मौका कैसे मिल गया
मैं एक बेलगाम की लड़की हूँ और मैं यहीं पली बड़ी हूँ और मैंने कॉलेज और स्कूलिंग भी यहीं से किया है, सेंट जेवियर्स हाई स्कूल, और मैंने कॉलेज लिंगराज कॉलेज से किया है। मैं यहीं पे मेरा हस्बैंड भी यहीं के हैं और हम लोगों ने शादी भी बेलगाम में ही किया है। माय हस्बैंड इज़ एन आर्मी ऑफिसर और हम शादी के बाद हम पूरा इंडिया में घूमते रहे एंड वी आर राइट नाउ पोस्टेड इन द मिडल ईस्ट। तो आपकी पढ़ाई कहाँ पे हुई, कौन से स्कूल में, कौन से कॉलेज में, इसके ऊपर थोड़ा आप प्रकाश डालें तो बहुत बढ़िया हो जाएगा। केजी क्लास से लेके 10th तक मैंने सेंट जेवियर्स हाई स्कूल से किया है और मेरे ग्रेजुएशन लिंगराज कॉलेज से किया है बेलगामी में ही, और उसके बाद मैंने बीएड किया है शादी के बाद जम्मू यूनिवर्सिटी से। नहीं तो द स्कूलिंग एंड कॉलेज इज़ फ्रॉम बेलगाम ओनली। और ये आपको ये मॉडलिंग और ये पेजेंट में इस इतने ये ज़िंदगी के इस दौर पे इसमें पार्टिसिपेट करने का आपके मन में कैसे आ गया? आज मैं एक माँ हूँ 2 बच्चों की, जो बड़ी वाली 21 की है और छोटी वाली 18 साल की है। और लोग सोचते हैं कि अभी ये टाइम में मैंने ये क्यों भाग लिया है, व्हाट वाज द नेसेसिटी। तो मैं ये सोचती हूँ कि ये जो ख्वाहिश थी मेरी, एक बचपन की छोटी सी ख्वाहिश थी कि मैं मिस इंडिया में भाग ले लूँ। तो शादी हो गई, बच्चे हो गए, आप लोगों को पता है कि उसके बाद तो औरत एक अपने जान पूरा लाइफ लगा लेती है अपने फैमिली के लिए। तो मैंने भी वही किया, बट जब ये मौका आया मेरे सामने, मैंने अपने आप को चैलेंज किया कि मैं ये कर पाऊँगी कि नहीं। और जब मैंने अपने आप को ये सवाल पूछा तो मैंने बोला कि ना तो बिल्कुल नहीं हो सकता है, मैं इसको चैलेंज करके दिखाती हूँ। ये एक चैलेंज थी अपने लिए और किसी को दिखाने के लिए नहीं, ये थी बिकॉज़ येस बहुत मेहनत लगती है। पैजेंट एक मामूली चीज़ नहीं है, उसमें डिटर्मिनेशन लगती है, यू नीड टू बी कंसिस्टेंट। और कंसिस्टेंसी से मैंने हर दिन हर वक्त मैंने एक सही डिसीजन लिया और मैंने सोचा कि चलो लेट मी चैलेंज माई सेल्फ। एंड कभी भी आप मुझे कभी भी ऐसे मैं अपने आप को सवाल करती हूँ तो मैं अपने आप को चैलेंज करती हूँ, और मुझे लगती है कि हर औरत को ऐसे करना चाहिए। तो यू कैन आप हासिल मतलब मुकाम तक पहुँच पाओगे अगर आप अपने आप को थोड़ा सा पुश या चैलेंज करो। तो आपने ये बेलगाम को रिप्रेजेंट करने का कैसे सोच लिया, या बेलगाम को रिप्रेजेंट करने का मौका कैसे मिल गया? यस, क्योंकि मैं एक आर्मी ऑफिसर की वाइफ हूँ। तो जब मैं 20 साल की थी, मैं बेलगाम छोड़ के शादी करके मैं आई हैव बीन स्टेइंग विथ माय हस्बैंड। जहाँ पे भी पोस्टिंग्स है, कभी जम्मू, कभी कश्मीर, कभी कन्याकुमारी, कभी गोवा, कभी पंजाब, कभी मणिपुर, कभी तवांग, तो ऐसे ऐसे जगह हम पोस्टेड थे। तो जब मैंने ये भाग लिया, उन्होंने बताया कि आपको कौन सा जगह रिप्रेजेंट करना है। तो मैंने सोचा, मैं थोड़ा टाइम लगा मुझे डिसाइड करने के लिए, मगर जैसे मैं बेलगाम की हूँ तो मैंने सोचा एक बेलगाम की लड़की बेलगाम ना रिप्रेजेंट करो तो कैसे होगा। तो मैंने सोचा कि नहीं, बेलगाम रिप्रेजेंट करना ही करना है। और आज मैं इतनी खुश हूँ कि मैंने वो डिसीजन लिया, क्योंकि ढेर सारा प्यार मिला बेलगाम से। थैंक यू सो मच। अभी मैडम, ये आपको ये इंटरेस्ट कैसे डेवलप हो गया कि आप ये मॉडलिंग और ये लाइन चूज़ करें? मुझे लगती है कि जब मैं छोटी थी और जैसे एक छोटी बच्ची मिरर के सामने खड़े होके पोज देती है, मॉडलिंग करती है, काफ़ी बच्चे ऐसे करते हैं, मैं भी एक छोटी सी लड़की वैसी ही थी। छुपी हुई ख्वाहिश थी मेरे अंदर कि मैं एक दिन मिस इंडिया के पैजेंट में भाग ले लूँ। वो ख्वाहिश पूरी नहीं हुई क्योंकि शादी हुई और फिर बच्चे हुए, एंड देन एवरी लेडी पुट्स दैट एफर्ट। उतना एफर्ट तो डालती है कि अपना फैमिली, अपने बच्चे, अपने रिस्पॉन्सिबिलिटीज़ के साथ जुड़ी है, क्योंकि इसके लिए टाइम लगती है। एंड सो आई डिसाइडेड व्हेन दिस केम बाय, जब ये मौका आया मेरे सामने, मुझे लगता है भगवान ने मेरे झोली में फेंक दिया ये। जब मैंने ये
फेसबुक और इंस्टाग्राम में मैंने ये एडवर्टाइजमेंट देखा, तो मैंने बोला शायद ये सही वक्त है और मैं अप्लाई करूँगी। अगर मैं सिलेक्ट हो जाऊँ तो ये एक इशारा है भगवान से कि ये आपका सही वक्त है। मैंने ऑडिशन दिया या फ़ोटोज़ भेजा और मैंने सोचा अगर सिलेक्ट नहीं होती है तो भगवान सोचेगा, भगवान बता रहा है मुझे कि ये आपका सही वक्त नहीं है। मगर मैं सिलेक्ट हो गई और तब मुझे पता चल गया था कि चलो भगवान मुझे सही दिशा दिखा रहा है कि ये आपका सही वक्त है एंड लेट्स गो ऑन एंड लेट्स चैलेंज योरसेल्फ। अच्छा, बहुत बढ़िया मैडम। सुनने में आया है कि आपकी दूसरी हॉबीज़ भी है जो आपने इवेंचुअली उसको प्रोफेशन बना दिया, तो क्या है ये आपकी हॉबी और उसके क्या बाकी आपको उसमें क्या अवार्ड्स वगैरह मिले हैं, तो उसके बारे में थोड़ा हमको बताइए। 2009 में मेरे दोनों बच्चे बहुत छोटे थे और मैं जानी जाती थी कि मिसेस जॉन, एक इनिड जॉन बहुत अच्छा केक बनाती है। मुझे बहुत शौक़ है खाना बनाना, मुझे बहुत शौक़ है लोगों को खिलाना भी। तो ये जैसे मैं किचन में जाती हूँ मुझे सुकून मिलती है। जैसे लोगों को खाना बनाना शौकीन नहीं है, बट जैसे मैं किचन में जाती हूँ और खाना बनाना लगती हूँ तो आई फील वेरी सेटिस्फाइड। आई फील लाइक इट्स लाइक अ मेडिटेशन फॉर मी। जैसे अगर आप अच्छा लगता है कुछ चीज़ करने में, वो ऑटोमेटिकली मेडिटेशन बन जाती है। तो वैसे ही केक, जब भी मैं दुखी थी, खुश थी या परेशान थी, तो इमीडिएटली मैं किचन में जाके एक केक बनाना शुरू कर देती थी। ऐसे केक बनाना या बेकिंग करना, उसका डेकोरेशन करना मेरे लिए एक मेडिटेशन हो गया था। और वही मेडिटेशन, वही हॉबी धीरे धीरे 2009 से लेके क्योंकि हम हर 2 साल में शिफ्ट करते हैं, क्योंकि मेरा हस्बैंड का प्रोफेशन ऐसा है और मैंने डिसाइड किया कि नहीं, मुझे अपने हस्बैंड के साथ रहना है, एक जगह में जाके सेटल नहीं होना है, उनके साथ रहना है। तो हर 2 साल में शिफ्ट करते 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 मैंने इतने स्टूडेंट्स बनाए और आज मैं एक कंपनी की आई एम हेडिंग अ कंपनी कॉल्ड मिस इनिड्स मैजिक बैटर, विच इज़ टीचर्स लेडीज़, जो लेडीज़ को सिखाती है कि स्पेशली फ़ौज में कि बेकिंग एक चीज़ है जो आप यू कैन पुट योर हार्ट एंड सोल, पैसे भी कमा सकते हैं, आप सिखा भी सकते हैं ऑनलाइन। स्पेशली कोविड के बाद तो ऑनलाइन तो बूम हो गया एंड इट वॉज वेरी वेरी गुड फॉर ऑल ऑफ अस। महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। आता पुन्हा एकदा वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव।
गॉट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है। हल्के हल्के दिल में हलचल क्यों मचलती है। ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है। ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे। स्वयंचलित वाहन योजनेअंतर्गत मंत्री हेब्बाळकर यांनी दिव्यांगांना वाहनांचे वाटप केले आहे। बेळगावात रविवारी महिला व बालविकास, दिव्यांग पुनर्वसन आणि ज्येष्ठ नागरिक सबलीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी खात्याच्या 2022-23 साठी स्वयंचलित वाहन योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या गृह कार्यालयात वाहनांचे वाटप केले आहे। यावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की लाभार्थ्यांनी शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा चांगला उपयोग करून स्वाभिमानी जीवन जगावे असे त्या म्हणाल्या। यावेळी विधान परिषद सदस्य चनराज हट्टीहोळी, महिला बाल विकास विभागाचे उपसंचालक नागराजू आर, जिल्हा अपंग कल्याण अधिकारी नामदेव बिलकर आदी उपस्थित होते। समीर बागवान, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव। राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्ण पदकाचा मानकरी चैतन्य कारेकर याचा बीट ब्रेकर्स यांनी सन्मान केला आहे। भोपाळ येथे झालेल्या 66व्या नॅशनल स्कूल गेम 2022 ॲथलेटिक्स स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या गटात बेळगावच्या चैतन्य कारेकर यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे। चैतन्याने 110 मीटर अडथळ्याची शर्यत अवघ्या 14 मिनिट 431 सेकंदात पूर्ण करून पहिला क्रमांक पटकावत सुवर्ण पदक मिळवले आहे। टिळकवाडी येथील JSS विज्ञान महाविद्यालयात पदवीपूर्ण शिक्षण घेणाऱ्या चैतन्य कारेकर याने हे घवघवीत यश संपादन करताना बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। चैतन्य याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतनगर, शहापूर, बेळगाव येथील तुकाराम महेंद्रीकर संचलित बीट ब्रेकर्स डान्स अकॅडमीच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते रंजन मर्वे, जनसेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि पत्रकार रवींद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते विशाल अवसारे उपस्थित होते। चैतन्य कारेकर याने बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत जिद्द आणि अथक परिश्रमाच्या बळावर निश्चित ध्येय गाठत त्याने बेळगावचे लौकिक वाढवून युवकांपुढे आदर्श निर्माण केला आहे। अशा हुन्नरी खेळाडूकरिता बेळगावच्या क्रीडाप्रेमींनी मदतीचा हात पुढे करून भविष्यात उंच ध्येय गाठण्यास त्याला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन रवींद्र जाधव यांनी यावेळी बोलताना केले। सामाजिक कार्यकर्ते रंजन मर्वे यांनी चैतन्य कारेकर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले, तसेच त्याला ॲथलेटिक्स सरावाकरिता लागणारे किट मदत म्हणून देण्याची ग्वाही दिली। भविष्यात त्याने या खेळात यशोशिखर गाठून बेळगावचा लौकिक वाढवावा असेही रंजन मर्वे म्हणाले। आता चढून येताना मला कमीत कमी किती वेळ लागला असेल? इथून 6 ते 7 मिनिटं मला इथून इथे यायला लागले, 6 ते 7 मिनिटं। तर चैतन्यनं 110 मीटरचे हर्डल केवळ 14.433 सेकंद मध्ये पूर्ण केला। हुडकोडू असा हा मुलगा ज्यानं बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोलला आहे आणि बेळगावचं नाव खरोखरच लौकिक केलेलं आहे। आणि आता त्याने सांगितलं मी संत वीरामध्ये माझं 10वी आणि BHS मध्ये पदवीपूर्ण शाळा तो शिकतो। तर माझे मित्र संत वेदामध्ये आहेत, त्याचे गुरु जे चंद्रकांत पाटील जे माझ्यासोबतच काम करतात, तर त्या गुरुंच्याकडे त्यानं शिक्षण घेतलं आणि आज साहिल पाटील
हे त्याला प्रशिक्षण देत आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो आणि खरोखरच त्यानं मोठी झेप घेतलेली आहे आणि यापुढे त्यानं बेळगावचं नाव लौकिक करावं अशी मी त्याच्याकडे मागणी करतोय आणि अधिकार करतोय. असा हा सत्कार सोहळा, तर सत्कार सोहळा का, तर त्याच्यापासून तुमच्यासारख्या युवकांनी ह्या मुलाने आदर्श घ्यावा आणि बरेच धावपटू बेळगावमधून उदयास यावेत यासाठी हा त्याचा सत्कार समारंभ इथं बीट ब्रेकरच्या. या प्रसंगी चैतन्य कारेकर याची आई प्रिया कारेकर, बहीण शर्वरी कारेकर तसेच बीट ब्रेकर्स डान्स अकॅडमीचे विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. बीट ब्रेकर्स डान्स अकॅडमीचे संचालक आणि कोरिओग्राफी तुकाराम महिंद्रकर यांनी या दरम्यान आभार मानले आहेत. महादेव पवार, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव. राजकुमार टाकळे यांनी केलेल्या आरोपातून निर्दोष सुटका झाल्याचे नव्याश्री यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. राजकुमार टाकळे यांनी हनी ट्रॅपच्या नावाखाली बेळगाव येथील एपीएमसी पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी कसून तपास करून पुरावे उपलब्ध न झाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे, असे नव्याश्री यांनी सांगितले आहे. सोमवारी बेळगाव शहरातील आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. ಎಪಿಎಂಸಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಕಳೆದ ಜುಲೈ 18, 2022 ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಟಾಕ್ಲೆ ಸಹಾಯಕ ತೋಟಗಾರಿಕೆ ನಿರ್ದೇಶಕರಾದಂಥ ಖಾನಾಪುರ ಫಾರ್ಮ್ ಹೌಸ್ನವರು ನನಗೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ಒಂದು ಹನಿ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಅನ್ನುವಂಥ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾಕ್ಷನ್ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸುಳ್ಳು ದೂರನ್ನ ಇದೇ ಎಪಿಎಂಸಿ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ದಾಖಲು ಮಾಡಿದರು. ಈ ಪ್ರಕರಣವನ್ನು ತನಿಖೆ ಮಾಡಿರುವಂಥ ಪೊಲೀಸರು 7ನೇ ತಾರೀಕು ನ್ಯಾಯಾಲಯಕ್ಕೆ ಅಂತಿಮ ವರದಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಸುಳ್ಳು ದೂರಿದೆ, ಇದು ತಪ್ಪು ತಿಳುವಳಿಕೆ ಆಗಿರುವಂತಹ ಒಂದು ಹಾಗೆ ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸತ್ಯಾಂಶ ಇಲ್ಲ. ಹಾಗೆ ದೂರು ಕೊಟ್ಟಂಥ ಫಿರ್ಯಾದಿದಾರ ಏನಿದ್ದಾನೆ ಆತ 2 ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟರು, ಯಾವುದೇ ಸಾಕ್ಷ್ಯಾಧಾರಗಳನ್ನು ಒದಗಿಸದೆ ಒಂದು ತಪ್ಪು ಮಾಹಿತಿ, ತಪ್ಪು ತಿಳುವಳಿಕೆಯಿಂದ ಒಬ್ಬರ ಮೇಲೆ ಸುಳ್ಳು ಆರೋಪವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ತನಿಖೆಯಿಂದ ಸಾಬೀತು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಈ ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ನಾನು ನಿರ್ದೋಷಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಅವರು ಚಾರ್ಜ್ ಶೀಟ್ನಲ್ಲಿ ನಾನು ಆಗಲೇ ನಮೂದಿಸಿದಾಗೆ ಉಲ್ಲೇಖನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸಾಕ್ಷ್ಯಾಧಾರ ಕೊರತೆಗಳಿದೆ, ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ತಪ್ಪು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಸಾಕ್ಷ್ಯಾಧಾರಗಳಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಕೊಟ್ಟಂಥ ದೂರು ಕೊಟ್ಟಂಥವನು ಕೂಡ ಯಾವುದೇ ಸಾಕ್ಷ್ಯಾಧಾರಗಳನ್ನ ಒದಗಿಸಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಅಂತಿಮವಾಗಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಇದರಿಂದ ನಾನೊಬ್ಬ ನಿರ್ದೋಷಿ ಅನ್ನೋದು ಪ್ರೂವ್ ಆಗಿದೆ. ಎರಡನೇದಾಗಿ ಈತ ಯಾಕೆ ಸುಳ್ಳು ದೂರನ್ನ ಕೊಟ್ಟ ಅಂತಂದರೆ, ಒಂದು ಕೌಂಟರ್ ಬ್ಲಾಸ್ಟ್ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಯೋಜನವನ್ನು ಎಲ್ಲ ನ್ಯಾಯಾಲಯದಲ್ಲೂ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ತನಿಖಾಧಿಕಾರಿಗಳ ದಿಕ್ಕು ತಪ್ಪಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಇದೊಂದು ಹನಿ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಪ್ರಕರಣವನ್ನು, ಸುಳ್ಳು ಪ್ರಕರಣವನ್ನು ದಾಖಲೆ ಮಾಡಿ ದಿಕ್ಕು ತಪ್ಪಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ. ಆದರೆ ಆತ ದಿಕ್ಕು ತಪ್ಪಿಸೋದ್ರಲ್ಲಿ ವಿಫಲನಾಗಿದ್ದಾನೆ. ಸತ್ಯಾಸತ್ಯತೆಯನ್ನು ಪೊಲೀಸರು ತನಿಖೆ ಮಾಡಿದರೆ. ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಪೊಲೀಸರು ಭಾಳಷ್ಟು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಲಾ ಆ್ಯಂಡ್ ಆರ್ಡರ್ ತೋರಿಸಿದವರು. ಹಾಗೆ ನಿರ್ದೇಶನ ನೀಡುವಂಥ ADGP ಅಲೋಕ್ ಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬರು ಭಾಳ ಗಟ್ಟಿಯಾಗಿರುವಂತಹ ಒಬ್ಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಧಿಕಾರಿ ಮೇಲಿರೋದ್ರಿಂದ ಒಳ್ಳೆ ವಿಕ್ಟಿಮ್ಸ್ಗಳಿಗೆ ಒಂದು ನ್ಯಾಯ ಸಿಗೋದ್ರಲ್ಲಿ ಮತ್ತು ಈ ರಾಜ್ಯ ಸುಭಿಕ್ಷವಾಗಿರೋದ್ರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಅನುಮಾನ ಇಲ್ಲ. ಹಾಗೆ ಅದರಲ್ಲಿ ನಾನು ಕೂಡ ಒಬ್ಬ ಫಲಾನುಭವಿ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ, ಹಾಗೆ ಅದನ್ನು ಒಂದು ಪ್ರಯೋಜನ ಪಡ್ಕೊಂಡಂಥ ಒಬ್ಬ ಅನುಭವಿ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಬಯಸ್ತೇನೆ. ನೀವು ಕೊಟ್ಟಂತ ದೂರು ಏನಾಯಿತು? ನಾನು ಕೊಟ್ಟಂಥ ದೂರು, ನಾನು 2 ಪ್ರಕರಣವನ್ನು ದಾಖಲೆ ಮಾಡಿದ್ದೆ. 104/22 ಹೈಗ್ರೌಂಡ್ಸ್ನ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಕುಮಾರಕೃಪಾ ಸರ್ಕಾರಿ ಬಂಗ್ಲೆಯನ್ನು ದುರುಪಯೋಗ ಪಡ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಖಾಸಗಿ ವಿಡಿಯೋನ ಈಗ ವೈರಲ್ ಮಾಡಿದ್ದಾನೆ ಅಂತ ನಾನು ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಟಾಕ್ಲೆ ವಿರುದ್ಧ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. 2ನೇದು APMC ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ 23 ಜುಲೈನಂದು ಈತ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ ಹಾಗೆ ವಂಚನೆ ಹಾಗೆ ಖಾಸಗಿ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಹೊರಬಿಟ್ಟಿರುವಂಥದ್ದು, ನನ್ನ ಘನತೆಗೆ ಧಕ್ಕೆ ತಂದಿರುವಂಥದ್ದು, ಹಾಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಮತ್ತಷ್ಟು ಗುರುತರ ಆರೋಪಗಳನ್ನ ಮಾಡಿ ಹಲವು ಸೆಕ್ಷನ್ ಅಡಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಪ್ರಕರಣವನ್ನು ದಾಖಲೆ ಮಾಡಿದ್ದೆ. ಆ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಚಾರ್ಜ್ ಶೀಟ್ ಕೂಡ ರೆಡಿಯಾಗಿದೆ. ಮೊದಲನೇ ಚಾರ್ಜ್ ಶೀಟ್ ನಾನು ಹೇಳಿದಂಗೆ ಹೈಗ್ರೌಂಡ್ಸಲ್ಲಿ ಅದು ಟ್ರಯಲ್ಸ್ ನಡೀತಾ ಇದೆ. 26ಕ್ಕೆ ಮುಂದಿನ ದಿನಾಂಕ ನಿಗದಿಯಾಗಿದೆ. ಇದೇ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೋಮವಾರ. ಹಾಗೆ 2ನೇ ಪ್ರಕರಣ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ, ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದಾಗೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ತಾತ್ಕಾಲಿಕ ತಡೆಯಾಜ್ಞೆ ಇದೆ. ಇದು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಇಂಟ್ರಿಮ್ ಸ್ಟೇ ತಾತ್ಕಾಲಿಕ ತಡೆಯಾಜ್ಞೆ ಇದೆ. ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ವೆಕೇಶನ್ ಬೆಂಚಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಜುಲೈ 3ಕ್ಕೆ ನಾನೇ ಖುದ್ದಾಗಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ದೆಹಲಿಗೆ. ನಾನೇ ಖುದ್ದಾಗಿ ಹೋಗಿ ಈ ಕೇಸ್ನ ಕಂಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ನಾನು ಕಂಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ಯಾಕೆ ಅಂತಂದರೆ ನನ್ನ ಮೂಲ ಉದ್ದೇಶ, ನನ್ನ ಬೇಡಿಕೆ ಇರುವಂಥದ್ದು ಇಷ್ಟೇ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಇಂಥ ಸಮಾಜ ಘಾತಕರುಗಳನ್ನ, ಹೆಣ್ಣು ಬಾಕಗಳನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅನೈತಿಕ ಚಟುವಟಿಕೆ ನಡೆಸುವಂಥ ಒಬ್ಬ APMC पोलीस ठाण्यात लैंगिक छळ, अत्याचार आणि हनी ट्रॅपच्या आरोपांबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी 7 जून रोजी न्यायालयात B अहवाल सादर केला आहे. मी आता निर्दोष आहे, मी हनी ट्रॅप केला नसल्याचा अहवाल सादर केला असल्याचे त्या म्हणाल्या.
विश्वनाथ देसाई, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या स्थानिक घडामोडींवर. गृहज्योती प्रकल्पासाठी अर्ज भरण्यास सुरुवात. अशोकनगर कर्नाटक वन मध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू. अर्ज भरण्यास 18 जून पासून करण्यात आली आहे सुरुवात. ही योजना ऑगस्ट मध्ये होणार लागू. हवामान खात्याच्या अहवालानुसार मान्सून लवकरच. पाणी टंचाईच्या जिल्हा प्रशासनाकडून योग्य उपाययोजना. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी साधला पत्रकारांशी संवाद. कॉमन सर्व्हिस असोसिएशन कडून सेवा सिंधूची मागणी. अप्पर जिल्हाधिकारी हिरेमठ यांना निवेदन. शासनाने सेवा सिंधू ही सर्व्हिस कॉमन सेंटरच्या माध्यमातून द्यावी. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी.